12 वर्षाची मिनू खूप हट्ट करून यावर्षी पहिल्यांदाच आईवडिलांबरोबर पंढरपूरच्या वारीला चालली होती. गावात दरवर्षी वारकरी मंडळी निघताना टाळ्या मृदुंगांच्या गजरात गोड आवाजात गाणं ऐकू यायचं, ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. तेव्हा माझ्या मनात विचार यायचा, ती लोक एवढं का चालतात? विठोबाचं असं एवढं काय विशेष महत्त्व आहे? पण यावर्षी काहीतरी वेगळं घडलं होतं. माझ्या मनातही वारीचं बीज रोवलं गेलं होतं. आई रोज रात्री जेव्हा माऊली माऊली म्हणत गात होती, तेव्हा मला वाटायचं या गाण्यात एक अशी वेगळी शक्ती आहे. वडिलांनी मला एक दिवस विचारलं, वारीला येशील का गं? यावर्षी मी क्षणभर थांबले आणि लगेच होकार दिला. तेव्हा काही कल्पनाही नव्हती की या प्रवासात फक्त चालायचं नसतं, तर स्वतःला शोधायचं होतं. तयारी सुरू झाली. आईने मला नवीन ओढणी दिली. बाळबाबांनी टाळ घासून ठेवत होते आणि माझ्या बॅगेत ठेवली गेली एक छोटीशी विठोबाची मूर्ती. आई म्हणाली, तुला थकवा आला तरी याच्याकडे पहा, तो तुला चालायची ताकद देईल. आणि वारीला निघायची वेळ जवळ येत होती. माझ्या मनात एक विचार येत होता, विठोबा तू खरंच आहेस ना रे? आणि मी तुला पाहू शकतेस का? माझी यात्रा सुरू झाली होती, पण मला अजूनही ठाऊक नव्हतं की मी या वारीत माझ्यासोबत एक गोड कोणी चालणार आहे, जो माझं सगळं आयुष्य बदलून टाकणार होता. वारीच्या दिवशी पहाटे लवकर उठून मी आईबाबांसोबत मंदिराजवळच्या चौकात गेले. तिथे एका ठिकाणी सर्व वारकरी, टाळकरी, मृदुंगवादक, फडक्यामध्ये गुरफटलेले सगळे वारकरी एक वेगळा स्टेज घेऊन उभे होते. ज्ञानोबा तुकाराम, पुंडलिक हरिविठ्ठल जयघोष सुरू झाला आणि माझ्या अंगावर सरसरून काटा आला. हा आवाज, ही गर्दी आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावर असलेली भक्ती, मला आतून काहीतरी वेगळंच वाटत होतं. आणि मी मनाशी म्हटलं, पहिले मी आईचा हात घट्ट पकडून चालत होते. वाटेत लहान मुलं, प्रसाद पण वाटत होती. कुठेतरी दही भाताचा प्रसाद मिळत होता. त्या भक्तीच्या वातावरणात मी पूर्णपणे रंगून गेले होते. थोड्या वेळाने आम्ही एका पायवाटेवरून चालत होतो. सगळे समोर बोलत गात चालत होते आणि तेवढ्यात माझ्या लक्षात आलं, आईचा हात सुटला आणि मी गर्दीत हरवले. मी थांबले, मागे वळून बघितलं. मला पाठीमागे कोणीच दिसेना. माझ्या डोळ्यात पाणी आलं. मी भीतीने एका झाडाखाली बसले. तेव्हा माझ्या खांद्यावर कोणीतरी हात ठेवला. मी मागे वळून पाहिलं तर एक लहानसा मुलगा, माझ्याच वयाचा, निरागस चेहरा, डोळ्यात आश्चर्यकारक शांतपणा, डोक्यावर पांढरी टोपी, आणि तो मंद स्मित हसला आणि म्हणाला, घाबरू नकोस, मी आहे ना. तेव्हा मी चकित झाले आणि मी त्याला विचारलं, तू कोण? तुला कोणी पाठवलं? तो फक्त हसला आणि म्हणाला, ज्याच्यासाठी चाललोय त्यानेच. त्या क्षणी एक आधार मला जाणवला, एक विचित्र शांती जाणवली. मी जणू हरवले नव्हतेच. तो मुलगा अगदी साधा वाटत होता, पण त्याच्या डोळ्यात काहीतरी वेगळी चमक होती, शांतपणा आणि समजूतदारपणा. मी विचारलं, तुझं नाव काय आहे? तो हसून म्हणाला, कृष्णा. तूही वारीला चाललायस का? हो, दरवर्षी जातो मी, पण दरवेळी कुणासोबत तरी नव्याने जातो. त्याचं उत्तर थोडं वेगळंच होतं. मी आश्चर्याने विचारले, तुला आईबाबा नाहीत का? तो थोडासा शांत झाला आणि मग म्हणाला, माझा विठोबा आहे ना, तोच माझ्यासाठी सगळं काही आहे. मी काही क्षण गप्प झाले. हा मुलगा इतका बिनधास्त आणि शांत कसा? तो चालत चालत एका पायवाटेने मला घेऊन गेला. गर्दी कमी होती, पण रस्ता मंदिराच्या दिशेने जात होता. वाटेवरती भजन सुरू होतं. सर्व भक्त भजन कीर्तनामध्ये मग्न होती. चालताना माझं मन हलकं झालं. कृष्णाने मला एक प्रसादाचा तुकडा दिला आणि म्हणाला, घे, याने तुझा थकवा जाईल. मी तो घेतला आणि परत अंगात एक नवीन ऊर्जा भरली. थोड्याच वेळात आम्ही एका मोठ्या वडाच्या झाडाजवळ आलो. तिथे मला
आईवडिलांची ओळखीची दिंडी दिसली. मी असं धावत जाऊन आईकडे गेले. आई ती घाबरलेलीच होती. तिने मला घट्ट मिठी मारली. कुठे गेली होतीस गं? मी हरवले होते. पण मला एक मुलगा सापडला, कृष्णा. त्याने मला तुझ्यापर्यंत पोचवलं. तेव्हा आईने आजूबाजूला पाहिलं. कसला कृष्णा? कुठे आहे? मी मागे वळून पाहिलं. कृष्णा तिथे नव्हताच. आई म्हणाली, बाळा, आपण तर सरळ मार्गाने आलोय. कुठे वेगळी वाटच नाही. तेव्हा मी स्तब्ध झाले. तो मुलगा खरंच होता की विठोबाने माझ्यासाठी कोणाला पाठवलं होतं? त्या रात्री झोपताना मला पावसाच्या थेंबातही भजनाचाही ताल वाटत होता आणि मनात एकच प्रश्न फिरत होता, कृष्णा कोण होता? दुसऱ्या दिवशी सकाळी वारी पुढे निघाली. आईवडिलांच्या सोबत मी चालत होते, पण मनात सतत कृष्णाचा विचार आणि चक्र सुरू होतं. तो कुठून आला? तो कुठे गेला? आईला मी पुन्हा विचारलं, आई, तुला तो मुलगा खरंच दिसला नाही का गं? आई म्हणाली, बाळा, देवाने रक्षण केलं असं समज. बाकी कशात फार गुंतायचं नाही. पण माझं मन थांबायला तयार नव्हतं. वारीचं वातावरण नेहमीसारखं शांत होतं, पण माझ्या मनात कृष्णाचं हसू आणि त्याचं वाक्य सतत घुमत होतं, माझा विठोबा आहे ना, त्याच्यासोबत सगळे आहे. अचानक त्या गर्दीत मला टाळ्यांचा ओळखीचा ताळ ऐकू आला. मी आवाजाच्या दिशेने वळाले आणि कृष्णा पुन्हा समोर उभा होता. तो चेहरा, तो शांतपणा. मी धावत गेले आणि त्याला विचारलं, अरे, तू कुठे गेला होतास काल? तो हसून म्हणाला, मी कुठे जात नाही. मी तिथेच असतो जिथे गरज असते. मी पुन्हा गोंधळले, पण तो चालत चालत माझ्यासोबत येत राहिला. मी विचारलं त्याला, विठोबा कसा दिसतो रे? कृष्णा क्षणभर थांबला. त्याने माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि हसत म्हणाला, विठोबा दिसत नाही, तो जाणवतो. डोळ्याने नाही, हृदयाने पाहायचं असतं. तेव्हा माझ्या मनात एक नवा प्रश्न जन्माला आला, मी विठोबाला कधी आणि कसं पाहणार? तेव्हा कृष्णाने माझ्या हातात एक तुळशीचं पान ठेवलं आणि म्हणाला, हे ठेव, योग्य वेळी तुला उत्तर मिळेल. ते पान घेऊन मी पाहत राहिले आणि तोपर्यंत कृष्णा पुन्हा गर्दीमध्ये हरवला. वारी आता चौथ्या दिवशी पोहोचली. रस्त्यावर चिखल, सूर्य डोक्यावर आलेला, पायात थोडंसं दुखणं जाणवत होतं. आई म्हणाली, थोडं थांबूया का? मी म्हणाले, नाही आई, अजून थोडं चालूया. पण खरं सांगायचं तर माझे पाय आता थकलेले होते. ओंजळीतलं कृष्णाने दिलेलं तुळशीचं पान मी अजूनही घट्ट ठेवलेलं होतं. आई काही वेळासाठी बाजूला थांबली आणि मी थोडीशी पुढे गेले. तिथे रस्त्याच्या कडेला एका झाडाखाली कृष्णा पुन्हा दिसला. थकलीस तू? असं तो विचारतो. मी मान हलवली. डोळे बंद कर आणि हे शब्द म्हण, असं म्हणत त्याने म्हटलं, तुका म्हणे धाव घेईन पंढरीला. आता मी तेच शब्द हसत म्हटलं आणि अगदी अचानक मला वाटले, माझे पाय थकत नाहीयेत. मी हलकी झाले. माझ्या भोवती जणू पावसाच्या सरी येऊन गेल्या. असं वाटलं की मी एक वेगळ्याच जगात आहे, शांत, प्रकाशमय. मी डोळे उघडले तर मी पुन्हा त्या झाडाखाली होते, पण कृष्णा तिथे कुठेच नव्हता. आई जवळ आली. कशी आहेस बाळा? मी म्हणाले, छान आहे. पण आई, काही क्षणासाठी वाटलं जणू मी विठोबाच्या मंदिरात पोचले. आई डोळ्यात पाणी येऊन म्हणाली, कधी कधी बाळा, मन आधी पोचते आणि शरीर फक्त त्याच्या मागे जाते. तर रात्री मी तंबूत बसून पुन्हा एकदा कृष्णाने दिलेलं पान पाहिलं. त्याचा गंध अजूनही जिवंत होता. 5व्या दिवशी सकाळी वारी जोरात सुरू झाली. आकाशात ढग जमा होते आणि पावसाचा वास वातावरणात पसरला होता. वारीचं वेगानं गतीनं चालणं सुरू झालं. टाळ, मृदुंग, अभंग आणि जयघोष यात मी इतकी गुंग झाले की लक्षातच आलं नाही. मी पुन्हा माझ्या दिंडीमधून मागे राहिले. आज गर्दी जास्त होती. सगळे वाऱ्याच्या वेगात सरकत होते. मी एका खोपट्यात थांबले. थोडंसं घाबरलेलं मन, ओले कपडे आणि पुन्हा एकटेपणाची जाणीव. तेव्हा पाठीमागून एक शांत आवाज आला, घाबरू नकोस, तू हरवली नाहीस. मी वळून पाहिलं. कृष्णा परत आला होता. तुला सगळं कसं कळतं रे? मी विचारलं. कृष्ण हसला आणि म्हणाला, मी हरवलेल्यांना सापडतो, पण त्याने एक वेगळा मार्ग दाखवला.
गर्दीपासून थोडा बाजूचा, पण त्या वाटेवर काही वृद्ध थकलेले वारकरी चालत होते. कृष्णा म्हणाला, तीच खरी वाट आहे जिथं वेग नाही पण श्रद्धा आहे. त्या वाटेवर चालत असताना आम्ही एका लहान वाड्याजवळ आलो. कृष्णाने तिथे मला थांबवलं. इथं काहीतरी तुला मिळेल असं तो म्हणाला. मी पाहिलं, पाण्याच्या काठीची एक जुनी पाटी होती. त्यावर कोरलेलं होतं, जो जो शोधतो त्यालाच दर्शन भेटतं. मी वळून कृष्णाकडे पाहिले. तो शांतपणे म्हणाला, संधी जवळ आहे, फक्त मन उघडं ठेव. आणि पुन्हा क्षणात कृष्णा गायब. तर संध्याकाळी मी पुन्हा माझ्या दिंडीत मिळाले. आईने आता मला घट्ट पकडून धरलं. किती वेळ शोधलं तुला? मी फक्त कृष्णाच्या शब्दांमध्ये गुंतलेले होते. जो शोधतो त्यालाच दर्शन भेटतं. वारी आता शेवटच्या टप्प्याजवळ येत होती. वातावरणात पावसाचा हलकासा सुगंध, थोडासा थकवा आणि मनात काहीशी एक विचित्र शांतता होती. पंढरपूरचे अंतर आता फक्त काही मैलावर होतं. लोकांच्या चेहऱ्यावर थकव्यासोबत ओढही स्पष्ट दिसत होती. विठ्ठलाच्या दर्शनाची ओढ. त्या दिवशी आम्ही एका भजन मंडळीसोबत थांबलो. मी एका झाडाखाली बसले. वारा हलका वाहत होता. तेवढ्यात वाऱ्यावरून एका कागदाचा तुकडा माझ्याजवळ आला. मी उचलून पाहिले तर त्यावर ओळखीची अक्षरं होती. मन थकले तरी चालेल, पण श्रद्धा थकता कामा नये. माझ्या अंगावर शहारा आला. ही चिठ्ठी कृष्णाची. तो इथेही आहे. आईच्या नकळत मी त्या कागदाचा तुकडा घेतला आणि तुळशीच्या पाण्याजवळ ठेवला. संध्याकाळी मंदिराच्या दिशेने जाताना वाटेत एक वृद्ध आजी दिसल्या. त्या दमून बसल्या होत्या. मी त्यांच्याकडे गेले आणि पाण्याची बाटली दिली. त्या आजींनी माझ्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाल्या, माझी नात झालीस ग तू. देव तुला विठोबासारखं निर्भर बनवो. त्या क्षणी मला वाटलं, खरं आहे, खरं दर्शन कोणाला तरी मदत करणं. त्या रात्री माझ्या स्वप्नात कृष्णा पुन्हा आला. तो म्हणत होता, मन उघडं ठेवलंस तर विठोबा देवळात नाही भेटत, तो आपल्यातच असतो. मी झोपेतही हसत होते. आज वारीचा 8वा दिवस उजाडला आणि आज सर्वांची नजर एकाच दिशेला होती, पंढरपूर. गर्दीतून पुढे एक मोठा जयघोष उठला. जयघोष रामकृष्ण जय जय रामकृष्ण हरी. मी डोळे विस्फारून पाहिले. समोरून मंदिराचा घुमट स्पष्ट दिसत होता. आई म्हणाली, बघ, विठोबा समोर आहे. माझं हृदय धडधडायला लागलं. अश्रू डोळ्यात जमा झाले होते. ही तीच जागा जिथे मी इतके दिवसापासून पोहोचण्याचे स्वप्न पाहत होते. मी चुकून मागे वळले आणि आश्चर्य, कृष्णा पुन्हा एकदा तिथेच उभा होता. तो हसत म्हणाला, कधी वाटलं नव्हतं की तू इथं पोचशील. मी तोत्र्या आवाजात म्हणाले, तुझ्याशिवाय जमलं नसतं रे कृष्णा. पुढे आला आणि माझ्या हातात एक फुलांचा हार ठेवला आणि म्हणाला, हा विठोबासाठी नाही, पण लक्षात ठेव, हार देवाच्या गळ्यात पडतो जेव्हा माणसाचं मन मोकळं असतं. मी तो हार हातात घेतला आणि मंदिराच्या दिशेने चालू लागले. गर्दीत कोट्यवधी भक्त होते, पण माझं लक्ष शांत एकाग्र होतं. मंदिराच्या मुख्य दरवाजावर पोचल्यावर मी मागे पाहिले, कृष्णा नव्हता. पण त्या वाटेत तो हरवला नाही. तो माझ्यासारखाच एक वारकरी आहे, जो पावलोपावली आपल्याला सावरण्याचा, चालत राहण्याचा आणि विठ्ठलाला शोधण्याचा रस्ता दाखवतो. मंदिराच्या पायऱ्यांवर उभा राहिल्यावर माझं हृदय धडधडत होतं. हातात कृष्णाने दिलेला फुलांचा हार घेऊन मी रांगेत उभी होते. तो टाळ चिपळ्यांचा गजर चालूच होता. आजूबाजूचे भक्त हळूहळू पुढे सरकत होते. मी तिथे प्रवाहात पुढे गेले आणि अखेर तो क्षण आला. मी विठोबाच्या मूर्तीसमोर उभी होते. कमरेवरती हात ठेवलेला, शांत काया असलेला निरागस विठोबा पाहता क्षणी मी हात जोडले आणि काही सुचेनासं झालं. शब्द हरवले. मी फक्त मनाने म्हणाले, विठोबा, मी आली आहे. आणि डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हातामधला फुलांचा हार त्यांच्या चरणी अर्पण केला. विठोबाला हार अर्पण करताना असं वाटलं की देवाच्या चेहऱ्यावर हास्य आलं होतं. आणि मग अचानक त्या गर्दीत मला पुन्हा एक क्षणासाठी कृष्णाचा चेहरा दिसला. तो मंदिराच्या एका कोपऱ्यात उभा होता, शांत. त्याने फक्त डोळ्यांनी मला खूप छान केलंस असं म्हटलं. पण काही क्षणात तो पुन्हा गर्दीत हरवला. मी ओरडून त्याचं नाव पुकारलं, कृष्णा. पण आता तो कुठेही नव्हता. आई म्हणाली, कुणाला हाक मारतेस बाळा? मी हसून म्हणाले, जो मला इथवर घेऊन आला त्यालाच. त्या रात्री मंदिराबाहेर तंबूमध्ये बसून मी माझे जवळचे तुळशीचे पान आणि ती चिठ्ठी ठेवली होती आणि एक विचार मनात आला,
कदाचित कृष्णा म्हणजेच विठोबा होता, जो कदाचित माझ्यासाठी एका मित्राच्या रूपात चालत राहिला. परंतु पंढरपूरच्या दर्शनानंतर आमची वारीची दिंडीची शेवटची रात्र ठरली. आकाश स्वच्छ होतं, चंद्र पूर्ण होता आणि मंदिराकडून येणारा टाळ मृदुंगाचा मंद आवाज मनात हलकासा गुंजत होता. मी तिकडे झोपले होते, पण झोप काही लागत नव्हती. मन स्वतः एका शब्दाभोवती फिरत होतं. कृष्णा, तो नक्की कोण होता? तो इतका शांत, समंजस आणि सर्वत्र दिसत होता नव्हे. तेव्हा मात्र नेमका समोर तेवढ्यात आई कुशीत घेत म्हणाली, बाळा, वारी केवळ मंदिरात दर्शन घेण्याची गोष्ट नाही, की यात्रा. आपल्याला मनापासून विठ्ठलाची ओढ हवी असते, विठोबाकडे. त्या वाक्याने मला जाणवलं, कृष्णा हा फक्त मुलगा नव्हता, तो माझ्या मनातला विश्वास होता. एक चालणारं विठोबाचं रूप. वारी संपली. आम्ही पण परतीच्या वाटेला लागलो. पाठीवर बॅग होती, पण मनात काहीतरी हलकं वाटत होतं. या जन्मी काहीतरी अमूल्य मिळून चालले होते. गावात परतल्यावर, शाळेत गेल्यावर सगळे विचारत होते, काय पाहिलं पंढरपूरला? मी असंच उत्तर दिलं, विठोबा. फक्त भक्तीत नाही, मूर्तीत नाही दिसतो, तो आपल्या मनात असतो आणि कधीकधी एखाद्या कृष्णाच्या रूपात आपल्या मदतीला येतो. आजही माझ्या कपाटात एक कोरडं तुळशीचं पान आणि ती चिठ्ठी आहे. मन थकले तरी चालेल, पण आयुष्य थकता कामा नये. आणि मी ते पाहते, बघते, तेव्हा मला पुन्हा त्या वारीचा वास येत असतो आणि वाटतं, वारी कधी संपत नाही, ती फक्त चालू ठेवायची असते. वारी जाऊन परत येऊन 2 आठवडे झाले होते. आता सगळं पुन्हा सुरळीत होतं. सकाळी उठणं, शाळेत जाणं, वह्या पुस्तके जगात शिरणं, पण माझं मन अजूनही पंढरपूरच्या पावलांमध्येच अडकून पडलं होतं. शाळेत पोचल्यानंतर मैत्रिणींनी नेहमीसारखं विचारलं, काय गं मनू, सुट्टीत मजा मारली ना? मी फक्त हलकंसं स्मित हास्य दिलं. माझ्या चेहऱ्यावर शांत स्मित हास्य पाहून कोणीतरी विचारलं, काय गं एवढी गप्प? तेव्हा मी म्हटलं, वारी करून आले. वारी करून? सगळ्या मुली गप्प झाल्या. कुणाला वारी म्हणजे काय हे माहीतच नव्हतं. माझ्या वर्गशिक्षकांनी लक्ष दिलं आणि विचारलं, तू वारीला गेलीस? किती दिवस? त्यांनी मला पुढे बोलायला सांगितलं, की वर्गासमोर उभी राहून कृष्णाची गोष्ट, विठोबाचे दर्शन, तुळशीचे पान आणि माझं हरवणं, ते सगळं शेवटपर्यंत सांगितलं. वर्गात शांतता होती. कोणीही आवाज देखील केला नाही. सर्वांच्या नजरा माझ्यावरच होत्या. शेवटी शिक्षिका म्हणाल्या, बघा मुलांनो, श्रद्धा ही वयावर अवलंबून नसते. मनूने विठोबाला अचूक ओळखलं आहे. आणि त्या दिवशी मला वाटलं, वारीमधून मिळालेला अनुभव मी एकटीने अनुभवलेला नव्हता. तो आता माझ्या शब्दातून इतरांच्या मनात ओझायला लागला आहे. शाळेच्या पायऱ्या उतरताना मला एक लहान मुलगा माझ्या बाजूने गेला. त्याने माझ्याकडे पाहिलं आणि थोडंसं हसत म्हणाला, मी विठोबा, रोज तुझ्यासोबत चालतो. तेव्हा मी दचकले. वळून पाहिलं, पण तो मुलगा तिथे नव्हताच. क्षणभर वाटलं, कृष्णा परत आला होता का? त्या दिवसानंतर माझ्या मनात सतत एक विचार येत होता, कृष्णा खरंच कोण होता? एक साधा मुलगा की विठोबाचं रूप? शाळा, अभ्यास, रोजच्या गोष्टी सुरू होत्या, पण मन सतत त्या वारीच्या आठवणीमध्ये अडकलेलं होतं. मी घरी आजीकडे गेले. तिने मला एक जुनी वही दिली, तिच्या वडिलांनी लिहिलेली. हे तुझ्यासारख्या मुलींसाठी आहे. ती म्हणाली, तू ज्याला शोधते ते शब्दात मिळेल. मी ती वही उघडली. त्यात एका पानावर अगदी बारकाईने लिहिलं होतं, विठोबा मंदिरात नाही, मनात असतो. तो मिळतो जेव्हा आपण आपल्याला हरवतो. मी एकटक ते शब्द पाहत राहिले. त्या क्षणी मला आठवलं, कृष्णाने एकदा सांगितलं होतं, मी हरवलेल्यांना सापडतो. काय नुसता योगायोग होत होता. कृष्णाचा संदेश. तेवढ्यात खिडकीतून वाऱ्याचा झोत आला आणि मग तुळशीचे एक कोरडं पण माझ्याजवळ पडलं. मी ते अलगद उचललं. ते अगदी तसंच होतं जसं कृष्णाने दिलेलं होतं. माझ्या शरीरात एक थरथर पसरली. मी वहीत लिहिलं, श्रद्धा म्हणजे विश्वास, कृष्णा म्हणजे विठोबा, जो माझ्या हृदयाच्या खोल कप्प्यात आहे. तर झोपताना मी डोळे मिटले आणि मनात एक शांत स्वर ऐकू आला, मी दूर नाही आहे, मी इथेच आहे. फक्त डोळे नव्हे तर मन उघडे ठेव. त्या रात्री मी स्वप्नात पंढरपूरच्या रस्त्यावर चालत होते. टाळ, मृदुंग, अभंग आणि गर्दी. मी पुन्हा हरवले होते आणि यावेळी घाबरले नाही. मी चालत राहिले आणि अचानक गर्दीतून एक ओळखीचा आवाज ऐकू आला, बघ, आता एकटी चालू शकतेस ना? मी वळून मागे पाहिलं. कृष्णा उभा होता. चेहरा शांत,
डोळ्याने समाधान. तू पुन्हा भेटलास. मी आनंदाने ओरडले. तो हसून म्हणाला, मी कुठे गेलोच नव्हतं. आता तू स्वतःच ओळखतेस म्हणून मी मागे उभा आहे. मी विचारलं, मग पुढच्या वर्षी वारीला तू असशील का? तो म्हणाला, मी प्रत्येक वर्षी असतो गं, पण चेहरा बदलतो. कधी आईच्या रूपात, कधी आजीच्या रूपात, आजीच्या शब्दात, कधी पानावर पडलेल्या सरीत, आणि आता तुला बघण्यासाठी कृष्णा होणार आहे. मी जेव्हा झोपेतून जागी झाले आणि डोळे उघडले तेव्हा मला एक अद्भुत आनंद झाला होता. आता मला समजले होते पंढरपूरच्या वारीत जाण्यात किती सुख आहे. विठ्ठल तुम्हाला फक्त मंदिरात नाही तर तो तुम्हाला पंढरपूरच्या वारीमध्ये कुठेही कुणाच्याही रूपात भेटू शकतो. फक्त आपण भक्तिभावाने आणि स्वच्छ मनाने ते पाहायला हवं. तर मित्रांनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि कथा आवडली असल्यास आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.